नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे आता सुप्रिया ईश्वरीला म्हणत असते की ईश्वरी, हे काय चाललंय तुझं? हे बघ, जावई बापू इथे तुझ्या माहेरी आलेत ना. मग आता अर्णव इथे आल्यानंतर तू त्यांची काळजी तुझ्या माहेरामध्ये व्यवस्थित घ्यायला नको का? ते आपल्या इथे आलेत म्हणजे त्यांना काय हवं नको हे सगळं तू बघितलं पाहिजे. त्यांना काय हवं नको ते तू स्वतः दिलं पाहिजे. तर तुझं ते लक्ष अजिबातच नाही आहे. आल्यापासून मी बघते नुसता आगाऊपणा करतेस. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी गप्पच बसते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, बघितलंस मी सिंदोर, आता काकू काय म्हणाल्या, तू माझी काळजी घेतली पाहिजे. मला काय हवं नको ते तू बघितलं पाहिजेस, कळतंय का? तेव्हा इथे ईश्वरी आपल्या मनामध्ये म्हणत असते की आता तुम्ही फक्त बघाच मी तुमची कशी काळजी घेते ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणते, अर्णव सर, तुम्हाला काय वाढू का आता? तेव्हा अर्णव म्हणत असतो की हो वाढ ना, मला दही कढी वाढ. तेव्हा ईश्वरी म्हणते हो वाढते ना. आणि ती आता अर्णवला दही कढीसुद्धा वाढते. त्यानंतर अर्णव म्हणतो ते काय ते? तेव्हा ईश्वरी म्हणते भाजी. तेव्हा अर्णव म्हणतो हो मला भाजीसुद्धा वाढ. तेव्हा ईश्वरी म्हणते हो भाजी पण वाढते ना. तेव्हा इथे ईश्वरीने भाजी वाढलेली असते. अर्णव म्हणतो हे काय लोणचं ना? लोणचं तर माझं फेवरेट आहे काकू, मी सिंदोर लोणचं वाढ. तेव्हा ईश्वरी अर्णवला भाजीसारखं लोणचं वाढते. तेव्हा अर्णव म्हणतो बास बास मी सिंदोर, अगं ते लोणचं आहे ते बास झालं. त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरी आता आपल्या आईला म्हणते, आई आज पण घास भरवू का? तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, अगं भरव ना, त्यात काय एवढं, तुला वाटत असेल तर भरव. तेव्हा ईश्वरी अर्णवला घास भरवायला जात असते. तेव्हा अर्णवला आठवतं मागच्या वेळेला जेव्हा घास भरवायला सांगितलेलं असतं तेव्हा ईश्वरीने अर्णवला मिरचीचा घास भरवलेला असतो आणि तेव्हा त्याला खूपच जास्त तिखट लागलेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो नाही नको नको. त्याला तो प्रसंग आठवल्यानंतर अर्णव म्हणतो नको भरवू मला, मी माझ्या हाताने खाईन. तेव्हा ईश्वरी हळूच म्हणते का? आता आलात ना लाईनवर. तेव्हा इथे अर्णव गप्पच बसतो आणि दोघेही आपापल्या हाताने जेवायला लागतात. तर इथे अर्णवने आता सगळं जेवण संपवलेलं असतं. जेवण त्याला थोडं जास्तच झालेलं असतं. त्यानंतर इथे आता बडीशोप वगैरे खाल्ल्यानंतर दोघेही बसलेले असतात. त्यांच्याबरोबर सुप्रिया आणि नम्रता हे दोघं जणसुद्धा असतात. तेव्हा सुप्रिया म्हणत असते की इशू, आतली रूम आहे ना, तिथे अर्णवला झोपू दे. आणि नमू, तू एक काम कर, तो आत्याच्या रूममध्ये झोप बरं. आणि इशू, अर्णवला काय हवं नको ते सगळं बघ हा. त्याला बेडवरती नवीन बेडशीटसुद्धा टाक, कळलं का? तेव्हा ईश्वरी म्हणत असते की जिल्ले इलाही, ये कनीज आपकी खिदमत के लिए हाजिर है. फक्त तुम्ही बोला की मी तुमच्यासाठी अजून काय काय करू. सर सांगा ना, अजून तुमच्या सेवेमध्ये मी काय काय करू. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सुप्रिया म्हणत असते काय गं, या दोघांचं काय चाललंय? कारण अर्णव म्हणतो की कनीज, बाकी की बातें बाकी की सेवा हम अपने कक्ष में करेंगे. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव आणि ईश्वरी आता दोघेजण रूममध्ये सुद्धा आलेले असतात. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते की इशूचं नेमकं चाललंय तरी काय? तेव्हा प्रेक्षकांनो, नमू म्हणत असते कि इंदौर की मलिका है, मुझे ऐसा लगता है ये दोनों का अट्टा ढीला हो चुका है. तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रिया आणि नमू दोघेही हसायला लागतात. त्यानंतर ईश्वरी म्हणत असते की आइए ना जिल्ले इलाही, ये आपका रूम है, ये आपकी बेडशीट, ये आपकी चादर और वो आपकी उशी. और आइए ना, आइए, आप यहाँ पर बैठिए और ये आपका पीने का शुद्ध पानी. और आपको कुछ चाहिए तो ये कनीज आपकी खिदमत में हाजीर है. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवला वाटत असतं की मी सिंदोर किती फनी वागते. पण इथे ईश्वरीने ठरवलेलं असतं की आता इतकी काळजी घ्यायची की ती काळजीसुद्धा अर्णवला नकोशी वाटेल. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की बोला ना सर, अजून काय सेवा करू मी तुमची? तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदोर, हे काय चाललंय तुझं? हे बघ तू आता ना बास कर, मला तुझ्या ह्या वागण्याची आता भीती वाटायला लागली. तेव्हा ईश्वरी म्हणते का सर, का तुम्हाला माझी भीती वाटायला लागली? तुम्ही तर म्हणाला होतात ना की मी फक्त तुमची सेवा करायची आहे. मग मला आता सेवा करण्याचा मौका मिळाला आहे तर मला करू द्या ना सेवा. तेव्हा अर्णव म्हणतो पण आता बास झालं, बास बास, आता मला जर काही लागलं तर मी तुला सांगेन, पण आता तू बाहेर जा, मला आरामाची गरज आहे, मला माझी काही कामं करायची आहेत, तू गेलीस तरी चालेल.
तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की जो हुकूम, आणि ती आता अर्णवला मुजरा करत करतच मागे मागे जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो अर्णव म्हणत असतो की मी सिंदूरला नक्की झाले तरी काय. तर प्रेक्षकांनो इथे आता मामा वल्लरीला म्हणत असतात की तू सुद्धा उद्या माझ्याबरोबर यायचं आहे. तेव्हा वल्लरी म्हणते मी येणार नाही. तेव्हा मामा म्हणतात वल्लरी अगं असं काय करतेस. ईश्वरीच्या आई स्वतः इथे आल्या होत्या आपल्या सगळ्यांना आमंत्रण द्यायला. उद्या त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्यांनी आपल्याला सगळ्यांना जेवायला बोलावले. त्या घरी आल्या होत्या तेव्हासुद्धा तू त्यांना भेटली नाहीस. तू तेव्हा झोपली होतीस ना. मग आता उद्या त्यांची ॲनिव्हर्सरी आहे तेव्हा तरी माझ्याबरोबर चल. त्यांना शुभेच्छा द्यायला नको का. त्या बिचाऱ्या इथपर्यंत आपल्याला इन्व्हिटेशन द्यायला आल्या होत्या ना. तेव्हा वल्लरी म्हणते मी अजिबात येणार नाही. माझा पाय दुखतोय ना, मी कशी येऊ तिथे. तेव्हा मामा म्हणतात अगं तुला कुठे मी चालत घेऊन जाणार आहे. गाडीमध्ये बसायचं आहे, तिथे जाऊन उतरायचं आहे. आणि तशीही आतामध्ये काठी पकडून आपल्या घरभर फिरतच असतेस ना तू. तशी तिथे फिर, जाऊन एका जागेवरती बसू तर शकतेस ना. तेव्हा इथे मामी म्हणतात अजिबात नाही, मला तिथे येण्यात अजिबात रस नाही. तेवढ्यातच तिथे अंजली येते. ती म्हणते मामी अगं उद्या जाशील ना गं तू ईश्वरीच्या घरी त्यांच्या आईच्या आईवडिलांच्या ॲनिव्हर्सरीमध्ये. कसं आहे ना, मी गेले असते खरं तर, पण माझी तब्येत ठीक नाही आहे म्हणून मी पण नाही जाणार आणि तू पण नाही. बरं नाही दिसत ना ते, तू तरी जा. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अंजली म्हणत असते की मामा येतोयस का माझ्याबरोबर. मी काही गिफ्ट्स काढून ठेवलेत ते बघ तरी तू. तेव्हा मामा म्हणतात की बरं ठीक आहे चल. तेव्हा वल्लरी म्हणत असते की मी आणि त्या सुप्रियाच्या समोर काहीही झालं तरीसुद्धा मी जाणार नाही. काहीतरी असं केलं पाहिजे की जाणं हे माझं कॅन्सलच झालं पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी पुन्हा धावत पळत अर्णवसाठी ज्यूसचा ग्लास घेऊन आलेली असते. ती म्हणते जहापना हे बघा इकडे, आपकी खिदमत में ये कनीज फिर से हाजिर है. मी तुमच्यासाठी इथे आता ऑरेंज ज्यूस घेऊन आले. हमारे बगीचे में इथे बहुत ही अच्छे अच्छे संतरे आए थे, उसका ये एकदम प्योर वाला जूस सिर्फ आपके लिए. और कुछ चाहिए आपको जहाँपना. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मला खूपच जास्त गरम होतंय, एक काम कर जरा फॅनचा स्पीड वाढव. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा सर, फॅनचा स्पीड आहे ना आधीपासूनच जास्तीवरती आहे, त्यामुळे तो अजून नाही वाढू शकणार. दुसरं काही तुम्हाला हवं असेल तर सांगा. पण इथे ए सी नाही आहे, इथे हा फॅन आहे आणि तो सुद्धा स्पीडवर आहे, तेव्हा तुम्हाला इतकीच हवा मिळणार, कळलं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव म्हणत असतो बरं ठीक आहे, आता मला कंटाळा आला आहे, मला एंटरटेनमेंटसाठी टी व्ही बघायचा आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते सर टी व्ही बाहेर आहे ना, तुम्ही बाहेर जाऊन टी व्ही बघू शकता. तेव्हा अर्णव म्हणतो का, इथे टी व्ही असताना मी बाहेर जाऊन टी व्ही का बघू. तू माझी टी व्ही बंद ना. आणि आता मला न्यूज ऐकायच्या आहेत, त्यामुळे आता तू लवकरात लवकर मला न्यूज ऐकव. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते हो हो सर चालेल ना, मी आहे ना इथे. ती लगेच आपले दोन्ही हात जोडते आणि म्हणत असते की आता सूत्रांच्या नुसार महत्त्वाची माहिती आपल्या इथे आलेली आहे आणि खूपच जास्त धक्कादायक बातमी आहे. तर इथे एका बायकोने नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून इथे नवऱ्याला एका फ्रीजमध्ये बंद करून ठेवलं आणि जेव्हा फ्रीजमध्ये बंद केलं तेव्हा नवऱ्याचं डोकं ठिकाणावरती आलं. तेव्हा अर्णव म्हणतो बास बास, ते बास झालं आता, मला आता वेगळ्या बातम्या ऐकायच्या आहेत, इंग्लिशमध्ये ऐकायच्या आहेत. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर इंग्लिशमधल्या बातम्या 12च्या नंतर बंद होतात. अर्णव म्हणतो हां मला माहिती आहे, तुला इंग्लिश येत नाही ना, म्हणून त्या बातम्या तुला जमणारच नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो अर्णव म्हणत असतो की मग आता मला डान्स बघायचा आहे, डान्स. तेव्हा ईश्वरी म्हणते की डान्स बघायचं आहे, आता बघाच. आणि ती नागिन डान्स करते आणि इथे अर्णवला इथे नागिन बनून आता डसत असते. तेव्हा अर्णव घाबरतो आणि म्हणतो बास बास झालं बास, नागिन डान्स बास झाला, आता मला मेंदूला पीस पाहिजे. आता पीसफुल वातावरण ठेव आणि तू इथून जा, जा बरं. तेव्हा ईश्वरी म्हणते नाही सर, आपल्याकडे आहे ना हा आयटम नाही आहे, पीसफुल वातावरणाचा आयटम आपल्याकडे नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो बास झालं मग, नागिन डान्स बास, तू जाऊन झोप. पण ईश्वरी अर्णवला काही झोपून देत नाही. ती इथे आता डोक्यावरती चादर वगैरे घेऊन रात्रीची अर्णवला उठवायला येते. तेव्हा अर्णव तिला बघून घाबरतो आणि म्हणतो ए मी सिंदूर, हे काय चाललंय तुझं. तुझ्याकडे बघूनच मला भीती वाटते हा, तू प्लीज जा बरं इथून. तेव्हा ईश्वरी म्हणते सर अहो असं कसं जाऊ मी, मी तर तुमच्या सेवेसाठी इथे उपस्थित आहे ना, तुम्ही फक्त बोला ना सर,
की तुम्हाला अजून माझ्याकडून काय काय सेवा करून घ्यायची. ये कनीज आपके लिए आपकी खिदमत के लिए हाजीर है ना सर. तेव्हा अर्णव म्हणतो, हे बघ आता बास झालं मिसिंदोर. आता मला आरामाची गरज आहे. मला झोपू दे. तू पण जा आणि झोप ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, असं कसं सर? तुम्ही सांगा ना, अजून मी तुमच्यासाठी काय करू? सर तुमचे पाय चेपून देऊ का? की डोकं चेपून देऊ? तेव्हा अर्णव म्हणतो, मिसिंदोर हे बघ तू आता काही करू नकोस. तू प्लीज जा. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर अहो असं कसं जाऊ मी? तुम्ही सांगा तर खरं, की अजून मी काय काय करू ते? तुमची सेवा करण्यासाठीच तर मला इथे आईने पाठवलंय ना. तुम्ही फक्त बोला, संकोच करू नका सर. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते, सकाळी तुमच्यासाठी नाश्त्यामध्ये काय करू? इंदोरी पोहे करू की अजून काही करू? नाही नको नको. आपल्या घरी जे इंदोरी पोहे बनतात त्याला मज्जा नाही ना येत. मग मी नमुताईला सांगते तुमच्यासाठी थालीपीठ बनवायला. तुम्हाला थालीपीठ आवडतात ना? नमुताई बनवेला. आणि अजून तुम्हाला उद्या सकाळी आल्याचा चहा देऊ की तुमची ब्लॅक कॉफी देऊ विदाऊट शुगर? तुम्हाला जे काही हवं असेल ते आत्ताच सांगा ना. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदोर मला आता काही सांगायचं नाही आहे. मला काही नको आहे आणि जे काही हवं आहे ते मी उद्या सांगेन. आता मला शांतपणे झोपू दे. पण इथे ईश्वरी काही त्याला झोपू देत नसते. तेव्हा अर्णव म्हणतो, बरं बरं ठीक आहे. ठीक आहे मी सिंदोर. हे बघ आता मी तुला शेवटचं सांगतोय. मी इथे तुझी माफीच मागायला आलो आहे. तू इथे आल्यानंतर ताईने मला सगळं काही सांगितलं आणि मग मला माझ्या चुकीची जाणीव झाली आणि मग मी विचार केला की येऊन तुझी माफी मागावी. मी इथे ॲनिव्हर्सरीसाठी आलो आहे असं सांगितलं, पण मी ॲनिव्हर्सरीसाठी नाही, मी इथे तुझ्यासाठी आलो आहे, तुला सॉरी म्हणण्यासाठी. ठीक आहे बस. मी हरलो, तू जिंकलीस. अजून काही बोलायचं आहे तुला? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की आत्ता कसं आलात ना लाईनीवर? तेव्हा अर्णव म्हणतो, काय? ईश्वरी म्हणते, काही नाही. आता लाईनवर आलात ना, सॉरी म्हणालात ना, म्हणून आता म्हणते झोपा शांतपणे, नाहीतर सेवा करायला लावू नका. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव शांतपणे झोपलेला असतो. तेव्हा ईश्वरी त्याच्या शेजारी जाऊन झोपते. अर्णव म्हणत असतो, मी सिंदोर अगं इथे दोरी पण बांधलेली नाही आहेस, तिथे ओढण्या वगैरे टाकलेल्या नाही आहेस तू दोरीवरती, आता काय करायचं आहे? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, ओ गप्प बसा, जरा बघा तिकडे दरवाजा उघडाय. इथे जर रशी वगैरे बांधली त्याच्यावरती ओढण्या वगैरे टाकल्या तर बघतील ना सगळेजण. तेव्हा आता शांतपणे तुम्ही तुमच्या जागेवरती झोपा आणि मी माझ्या जागेवरती झोपेन, कळलं का? त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता राकेशला काही बघवत नाही आहे. ईश्वरी आणि अर्णव हे दोघे जण एकत्र इथे ईश्वरीच्या घरी गेलेले आहेत. त्या दोघांना आता काही करून परत बोलवायचं आहे ना. तेव्हा राकेशने पुन्हा एकदा दुधाचा ग्लास अंजलीसाठी तयार करून ठेवलेला असतो. तो म्हणत असतो की कसं आहे ना अर्णव आणि ईश्वरी, तुम्हाला दोघांना मी एकत्र आनंदात नाही बघू शकत आणि त्यासाठीच मला माझे हत्यार पुन्हा पुन्हा काढावं लागतं. अंजलीला वाटतं की मी तिची काळजी घेतोय, पण ह्या दुधाच्या ग्लासमुळे मी माझ्या मनासारखी आत्तापर्यंत कितीतरी गोष्टी करून घेतलेल्या आहेत आणि यापुढे सुद्धा करून घेणार. आणि आतासुद्धा मी अंजलीला हे दूध प्यायला दिलं की तुम्ही दोघेजण धावत पळत ॲनिव्हर्सरी सोडून इथे येणार. मला माहिती आहे ना, मला खात्री आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेश म्हणत असतो की अंजली आलीस तू? तेव्हा अंजली म्हणते, हो ना. अहो तुम्हाला माहिती आहे का, इथे बाळाची हालचाल मला आता जाणवायला लागली आहे. तेव्हा इथे राकेश म्हणतो, हो ना, तुझ्याकडे बघून मला कळतंय की बाळाची वाढसुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने होत आहे म्हणून, बरोबर ना? अंजली, तुला आता स्वतःची आणि बाळाची अजून काळजी घ्यायची आहे. तेव्हा इथे राकेश म्हणतो, हे घे, हा दुधाचा ग्लास घे आणि संपूर्ण दूध आता संपून टाक बरं. तेव्हा इथे अंजली दुधाचा ग्लास आपल्या हातामध्ये घेते, पण ते दूध पिताना तिला खूपच जास्त इथे आता मळमळत असतं. तेव्हा अंजली त्या दुधाकडे बघते आणि म्हणत असते, नाही नको, मला दूध प्यायचं नाही आहे, मला कसं तरीच होतं आहे. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की हे काय बोलतेस तू अंजली? अगं आता तब्येतीसाठी तर तुला दूध हे प्यावंच लागणार आहे ना. तेव्हा अंजली म्हणते, नको, खरंच मला नको, मला कसं तरीच वाटतंय दूध प्यायले तर मला अजून त्रास होईल की काय असं वाटतंय. तेव्हा आता मी तब्येतसुद्धा ठीक आहे आणि बाळाची वाढसुद्धा अगदी व्यवस्थित होते, मला दुधाची गरज नाही आहे, मला नको दूध प्यायला. तेव्हा राकेश म्हणत असतो, अंजली अगं असं काय करतेस? हे बघ दूध तर तुला प्यावंच लागेल, अजिबात त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही आहे. तुला तुझी आणि बाळाची व्यवस्थित काळजी घ्यायला नको का? हे बघ मी तुझं काही ऐकणार नाही आहे.
तो दुधाचा ग्लास घे बरं आणि संपूर्ण दूध संपवून टाक, असं आता राकेशने अंजलीला सांगितलेलं असतं. तेव्हा अंजली मात्र शांतच आता बसलेली असते. त्या दुधाच्या ग्लासकडे एकटक बघत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी येते आणि म्हणते, नमूताई, अगं कळलं का तुला? आपल्या इथे चाळीमध्ये पाणी येणार नाही आहे. कारण का? काहीतरी लाईन वगैरे खराब झाली वाटतं. त्यामुळे आपल्याकडे आता पाणी नाही येणार. बरं झालं ना सकाळी बाबांनी, इथे आईने आणि त्याचबरोबर आत्याने तिघांनीसुद्धा अंघोळ्या केल्या आणि ते तिघेजणं मंदिरामध्ये गेले. तेव्हा नमू म्हणते, हो ना, आपण दोघीजणी तयार होऊन बसलो ना आधी, ते सगळ्यात बरं झालं. आता कसं गं, वापरायला थोडंसं पाणी भेटलं तरी बास झालं. अंघोळ्या तर झाल्या. तेव्हा प्रेक्षकांनो, इशू म्हणत असते, अगं पण आता बाकीच्या पाण्याचं काय करायचं? तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव तिथे येतो आणि म्हणतो, मी सिंदूर, मला आता अंघोळ करायची आहे. मला शॉवर लागतं, तेव्हा तू माझ्यासाठी पाणी काढून ठेव. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, एक मिनिट, अहो काय शॉवर काय? हे बघा, तुम्ही ना आज अंघोळ करू नका. तेव्हा अर्णव म्हणतो, काय? अंघोळ नको करू म्हणजे? ईश्वरी म्हणते, नाहीतर काय, तुम्हाला ते शॉवरने अंघोळ करायची सवय आहे. तुम्ही इथे एक माणूस अंघोळीला जाता, पण 10 माणसाचं पाणी तुम्ही इथे संपवून येता. तुम्हाला किती पाणी लागेल माहिती आहे का? तेव्हा तुम्ही एक काम करा, अंघोळच करू नका, कारण इथे चाळीमध्ये पाणी आलेलं नाही आहे. कळलं तुम्हाला? तेव्हा इथे एक माणूस येतो आणि तो सांगत असतो, ऐका हो ऐका, आज आपल्या चाळीमध्ये पाणी येणार नाही आहे, पण बाजूच्या चाळीमध्ये पाणी आलेलं आहे. तिथून ज्याला भरायचं असेल त्यांनी भरून घ्या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, मी काय करू आता? मी ब्रश केलेला नाही आहे. तेव्हा सुप्रिया इथे आता नसते. नमू म्हणत असते, की अर्णव सर, मी बाथरूममध्ये 2 बालट्या भरून ठेवलेल्या आहेत. तुम्ही जा आणि निदान ब्रश तरी करून घ्या. तुम्हाला जास्तीचं पाणी लागतं ना, आम्ही तोपर्यंत पाणी भरून घेतो. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, माझी काही हेल्प हवी आहे का तुम्हाला? तेव्हा ईश्वरी म्हणते, काय? तुमची हेल्प? तुम्ही काय हेल्प करणार आहात सर? तुम्ही एक काम करा, तुम्हाला काही पाणी वगैरे भरायचं जमणार नाही. मी आणि ताई आम्ही दोघीजणी जातो. तुम्ही इथे ब्रश वगैरे काय ते करत बसा. सुप्रिया आता म्हणत असते, की इशू, आपल्यासाठी इथे बालट्या घेऊ का? तेव्हा ईश्वरी म्हणते, ताई अगं बालट्या नको, काय कर, कळशी घे, म्हणजे त्याने पटापट पाणी आणता येईल, बालड्यांनी नको. तेव्हा नमू म्हणत असते, की बरं ठीक आहे, चल, तू म्हणशील तसं आपण कळशा घेऊया, चल. यांच्याबरोबर काय लागू नकोस, इथे बोलत बसलीस ना तर पाणी नाही मिळणार आपल्याला, आपण पाणी भरायला चल. तेव्हा अर्णवला आता तिथेच ठेवून ईश्वरी आणि नमो दोघीजणी पाणी भरायला गेलेले असतात. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता अर्णव सगळ्या बायकांना पाणी भरून देण्यासाठी मदत करत असतो. तेव्हा सगळ्या बायका त्याच्याकडे बघत असतात. एक मुलगी तर त्याला म्हणत असते, की तुम्ही किती हॉट दिसताय. तेव्हा इथे आता अर्णव सगळ्यांना पाणी देत असतो, त्यांच्याबरोबर हसत असतो, खेळत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, की अर्णव सर, चला, तुम्ही घरी चला, तुम्हाला या बायकांना मदत करायची अजिबात गरज नाही आहे. तेव्हा जाता जाता इथे आता सगळ्या मुली बायका अर्णवला बाय असं सुद्धा म्हणत असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, की अर्णव सर या चाळीचे जावई आहेत, तुमचे नोकर नाही, तुम्हाला सगळ्यांना मदत करायला. तेव्हा ईश्वरी म्हणते, अर्णव सर, हे काय चाललंय तुमचं? काय गरज आहे तुम्हाला सगळ्यांना मदत करून द्यायची आणि त्यांच्यावरती इम्प्रेशन पाडायची? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, की मला ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, पुन्हा पजेसिव्ह झालीस, पुन्हा इन्सिक्युअर झालीस. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, पजेसिव्ह नाही हो, माझं प्रेम आहे तुमच्यावरती. असं म्हणाल्यानंतर इथे आता अर्णव ईश्वरीकडे बघतच बसतो.